ओबीसीचा मोर्चा झालेला आहे, कशा पद्धतीचं आव्हान तुम्ही ओबीसी बांधवांना? ओबीसी बांधवांना मी रस्त्यावर उतरायचं आवाहन करेन. माननीय भुजबळ साहेब आणि आमची न्यायालयातील ॲडव्होकेट मंगेश ससाने, ॲडव्होकेट मृणाल डोले पाटील आणि ही सर्व मंडळी न्यायालयीन लढाई लढेल. पण फक्त न्यायालयीन लढाई ती लढली जाईलच, पण रस्त्यावरची ज्या सत्ताधारी लोकांना, ज्या पक्षांना, ज्या आमदार खासदारांना झुंडीची भाषा कळते त्यांना मात्र झुंडीच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आज बारामती ही तो झाकी आहे, अगली लढाई बाकी आहे. परवा 7 तारखेला आम्ही धारूर तालुक्यामध्ये आहोत आणि आमची संघर्ष यात्रा महाराष्ट्रामधून 12 जिल्ह्यामधून ही संघर्ष यात्रा निघते आणि महाराष्ट्रातला ओबीसी एक झालाय आणि ओबीसीची वज्रमूठ आम्ही इथल्या सत्ताधाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना दाखवून देऊ. या नवीन GR मुळे ओबीसीच्या आरक्षणावरती काय परिणाम? या नवीन GR मुळे ज्या लोकांपासून संरक्षण हवं होतं म्हणून आरक्षण दिलं, तीच लोक जर ओबीसीच्या कटगऱ्यामध्ये आली, शाहू महाराजांच्या उदाहरणादाखल तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर तगडी घोडी जर लंगड्या अपंग घोड्यांच्या जर तबेल्यात सोडली तर त्याचा चारा अन्न खाऊन टाकतील ना. ज्या ज्या खासदारांनी, ज्या ज्या पक्षांनी, ज्या ज्या सुप्रियाताई सुळेंनी, शरद पवारांनी ज्या जरांगेच्या बेकायदा मागणीला पाठिंबा दिला, तेच जर बोगस सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मध्ये आले तर गावातला सुतार, लोहार, कुंभार, मेंढपाळ, साळी, कोळी, माळी ही माणसं कशी टिकतील त्यांच्या स्पर्धेमध्ये? त्यांच्या स्पर्धेमध्ये राजकारणात कशी टिकतील, समाजकारणात कशी टिकतील, शिक्षण नोकरीच्या स्पर्धेमध्ये कशी टिकतील? कारण यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर आहे. आता असं कुठलंही GR नसताना त्यांनी बोगस सर्टिफिकेट 59 लाख काढलेत. आता हा GR म्हणजे माकडाच्या हाती कोलीत. या GR द्वारे 1 महिन्याच्या आत अख्खा मराठा ओबीसी मध्ये येऊन राहिलेला असेल आणि ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही. ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं असेल आणि आरक्षणाचा मूळ हेतू हा सामाजिक न्यायाचा आहे. आरक्षणाचा मूळ हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे. कारण प्रत्येक क्लासमधला, प्रत्येक जमातीमधला एखादा प्रतिनिधी इथल्या निर्णय प्रक्रियेत पाहिजे. तुमचं प्रतिनिधित्व कशात नाही बरं सुप्रियाताई? तुम्ही विधानसभेत कमी आहात, तुम्ही लोकसभेत कमी आहात, तुम्ही नोकऱ्यामध्ये कमी आहात, तुम्ही शिक्षण संस्थात कमी आहात, तुम्ही आहात कमी कशात नक्की? न्यायालयाचं, संविधानाचं वेगवेगळ्या जजमेंटमध्ये असं म्हणणं आहे की ज्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, ज्या समूहांना इतर निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही, त्या पिछड्या वर्गाला, त्या मागास वर्गाला पुढे घेण्यासाठी हे रिझर्वेशन आहे. आणि मग तुम्ही मागास झाला असाल तर मग तुमच्या पुढे गेलं कोण? सुप्रियाताई, शरद पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, कोण गेलं तुमच्या पुढं? देवेंद्र फडणवीस साहेब. मराठा मागास झाला असेल तर पुढे कोण गेला? मराठ्यावर अन्याय केला कोणी महाराष्ट्रात? हे साधे सोपे तात्विक प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ. जर 10% इथले पक्ष, पुढारी, आमदार, खासदार एवढे घाबरत असतील तर मग आम्ही 50-60% आहोत. महामानव काशीरामजींचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिराव फुल्यांचं सामाजिक न्यायाचं तत्व गावगाड्यातल्या हर एक माणसासमोर घेऊन जाऊ आणि मग बॅलेट काय असतं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. तुम्ही म्हणता 10%ला हे घाबरत असतील, म्हणजे याचा अर्थ दिलेला जो GR आहे तो दबावातून दिलाय. दबावातून, आर्थिकतेपोटी. एका बाजूला कोर्टाचा निर्णय, एका बाजूला येडा माणूस बसलाय, तो ऐकायला तयार नाही. महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलंय. माझा पक्ष पराभूत होईल काय? माझ्या आमदारांना मतं मिळतील काय? राजकारणाचं पडलंय ना. अरे आम्हाला पडलंय गावगाड्यातल्या माणसांच्या सामाजिक न्यायाचं. म्हणून मंगेश ससाने असतील, आम्ही असतील, वाघमारे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, जेवढी माणसं या सामाजिक न्यायावर बोलतेत ना त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि जे लाभार्थी आहेत ना, तुम्ही नका बोलू. येऊ दे निवडणुका. त्या निवडणुकीमध्ये अरे तुम्ही ओबीसीचा फेस म्हणून मंत्री झालात, ओबीसीचा चेहरा म्हणून आमदार झालात, ओबीसीचे नेते म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, तुम्ही एका शब्दाने बोलायला तयार नाही. निषेध व्यक्त करतो ओबीसी मधल्या नेत्यांचा, निषेध व्यक्त करतो जरांगेला पाठिंबा देणाऱ्या माणसांचा. पाटलांच्या आंदोलनाला खरं तर बारामतीमधून खरं तर रसद मिळायचा आरोप तुम्ही आता केला. हो, प्रश्नच नाही ना, प्रश्नच नाही. शरद पवारांनी जाऊन संपलेलं आंदोलन उभं केलं, हे तुम्ही दाखवलंय महाराष्ट्राला. आणि शरद पवारांचा मानसपुत्र राजेश टोपे रात्रंदिवस त्याच्या दिमतीला आहे. बजरंग सोनवणे खासदार बीडचा, हे शरद पवारांची माणसं नाहीत का? बेकायदा मागण्याला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे मंडळी यात्रा काढायची. वार आहे राजकारण. आता माणसं म्हणतील वयस्कर माणसावर काय बोलायचं. आम्हाला बी वाईट वाटतं तुमच्यावर टीका करताना, पण तुम्ही एवढे अप्पलपोटे असाल, तुम्ही एवढे जातीयवादी असाल, हे आम्हाला तुमच्या वर्तनावरनं कळतंय. आम्हाला GR कळत नव्हता, आमच्या पिढ्यांना आमदार व्हायचं कळत नव्हतं, आमच्या पिढ्यांना राजकारण कळत नव्हतं.
म्हणून तुम्ही आमच्या पार टाळूवरचं मड्याच्या टाळूवरचं लोणी खायला निघाला. कारखानदार तुम्ही पद सगळी किती बोलायचं राव, लोकांना तोंड पाठ झालं. ओबीसी मंडल यात्रा काढतायत आणि दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे ह्या मराठा समाजाच्या किंवा जरांगे पाटलांची जी काही मागणी आहे सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये घ्या या मागणीला पाठिंबा देत आहे. हेच आम्हाला कळलं नाही ना. सुप्रियाताई तुम्हाला माळ्यांनी धनगरांनी कोणी मतं दिली नाहीत? अरे लाज वाटते. आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून तुम्हाला सोशल जस्टिस माहित नसावा, तुम्हाला आरक्षणाचं घटनात्मक बेसिक तत्वज्ञान माहिती नाही. अरे ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्याला आरक्षण आहे, गरिबी हटवण्यासाठी नाही. सांगितलं कोणी तुम्हाला गरिबी हटवण्यासाठी आरक्षण आहे? मग एससीबीसी का घेत नाही, मग ईडब्ल्यूएस का घेत नाही? आणि ओबीसी मधनं तुम्हाला पाहिजे आणि त्याला पाठिंबा उत्कृष्ट संसदपटू देणार. अरे लाज वाटते तो तुमच्या या उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्कारावरती. आता माझ्या नंतर आमचे न्यायालयीन लढाई लढणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे तुम्ही जो GR शासनानं काढलाय मराठा आरक्षणाच्या संदर्भात, या संदर्भात तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. अरे माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करा, आम्हाला अटक करा, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला हाणमार करा. चळवळ थांबणार नाही अशानं. तुम्ही जरांगेवर पण आम्हाला एक न्याय, जरांगेला एक न्याय का? करा, गुन्हे दाखल करा. आम्ही आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढत राहणार. गावगाड्यातल्या 50% लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आम्ही गरीबा घरची पोरं करणार, बलुत्या आलुत्यामधली पोरं करणार. मग कोण आमदार, कोण खासदार, कोण काय बघून घेऊ आम्ही. आम्ही पण ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. परवा निर्यामध्ये तुम्हाला काहीतरी मारहाण झाल्याचा तुम्ही आरोप केला होता, दावा केला होता, आणि आजच मराठा समाजाने तुमचं स्वागत केलं, तर काय सांगा? अरे काही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, रयतेचं राज्य मानणारी माणसं आहेत ना. आणि हा खरा महाराष्ट्र आहे. दलिताला दलिताचा हक्क देणं, आदिवासीला आदिवासीचा हक्क देणं, बलुत्या आलुत्याला भटक्यांना ओबीसीचा हक्क देणं. दानत लागती, दानत. त्यांच्याच ताटात त्यांच्याच अनात माती कालवणारे तुमची काळी तोंड नाही ओबीसीने केली पुढच्या काळात तर आमचं बी नाव दुसरं. साहेब तुम्ही आता एल्गार यात्रा जी आहे ती काढली, संपूर्ण महाराष्ट्रावर सर्व जिल्ह्यात तुम्ही घेऊन जाणार आहेत म्हणता. एकीकडे तुम्ही यात्रा करता, दुसरीकडे मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री अतुल सावे असतील किंवा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष साहेब असतील, हे स्पष्ट करतायत की यामुळे ओबीसीला धक्का. कसं कळत नाही बरं? आमच्या हातात GR आहे, हा मराठीमध्ये आहे, हा काय इटालियन भाषेमध्ये आहे का, हा काय चायनीज भाषेमध्ये आहे का, हा काय हिब्रू भाषेमध्ये आहे का? हा शुद्ध मराठीमध्ये GR आहे. आणि आम्ही शिकलेली पोरं आहे गावगाड्यातली, वकील साहेबांची आहे, उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात. आम्हाला कळत नाही GRचा अर्थ. आणि तुम्हा पुढाऱ्याकडून आम्ही तुमचा अर्थ समजून घ्यायचा. अरे तुम्ही राजकारणासाठी काय काय वाटोळं करचाल इथल्या गावगाड्यातल्या लोकांचं, त्याला सीमा सुद्धा नाही. राजकारणाच्या वेळी राजकारण, मताच्या वेळी मताचं राजकारण. आत्ता सामाजिक न्याय हक्काची लढाई लढतोय. त्यामुळे कुठल्या पुढाऱ्यानं, कुठल्या विक्यानं, फिक्यानं, कुठल्या निंबाळकरनं, ओमराजेनं आम्हाला जास्त शहाणपण शिकवायच्या भानगडीत पडू नये. बजरंग सोनवणे, आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, ह्याचा एकदा अभ्यास करा. याला जो GR आहे तो रद्द करण्यासाठी पुढची दिशा काय असणार? नाही, नक्कीच हा जो GR आहे तर SC ST OBC VJNT आलुतेदार बलुतेदारांचे दाखले द्यायचा जो अधिनियम आहे त्या एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये मागच्या वेळेस ह्या अर्धवट आज्ञाने जरांगेच्या हट्टापुढं आणि तो मुंबईत आला. मग मुंबईत आल्यानंतर मग आता निवडणुका आलेल्या आहेत. मग त्या निवडणुकीला आता सामोरं कसं जायचं, निवडणुकामध्ये अडचण होईल म्हणून तो रात्री 12 वाजता 26 जानेवारीला तो सगळे सोयरे गणगोत असे शब्द ह्याच कायद्यात टाकले होते. त्याला 8.5 लाख हरकती ओबीसींनी घेतल्या. मग आता हरकती घेतात, त्याचा कायद्यात रूपांतर करता येत नाही, त्याच्या शासन निर्णय. मग त्यामुळे शब्द बदलले, शब्दछल केला, काव्यबाजपणा केला आणि त्या सगळे सोयरे आणि तो जो गणगोत शब्द काढला नातेसंबंधातील आणि कुळातील टाकला. आता हे म्हणतात की प्रचलित पद्धती आहे, त्याच्यासाठी एक कायदा आहे 2012चा. त्या कायद्यामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या आहे, तिथं नातेवाईकाची व्याख्या आहे. त्या नातेवाईकाच्या व्याख्यामध्ये काय आहे, वडिलांकडच्या रक्त नातेसंबंधातील. यांनी इथं काय केलंय, नातेसंबंधातील. अहो नातेसंबंध कुठेही जोडतात. आता आंतरधर्मीय विवाह होतात, आंतरजातीय होतात, वेगवेगळ्या देशात होतात. कोण अमेरिकेमध्ये लव्ह मॅरेज करतंय, कोण युगांडामध्ये करतंय, कोण नायजेरियामध्ये करतंय. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही डायल्यूट करताय. बर, जातीचे दाखले कोण द्यायचं तर क्लास 1 ऑफिसर, तहसीलदार लेवलचा माणूस. आणि हे सगळे नियमावली ही 2012च्या याच्यात आहे. व्हिजिलन्स कमिटी कोणती आहे त्याच्यात आहे. माधुरी पाटील या खटल्यामध्ये सांगितलंय तुम्ही कडक दाखले करा. पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर आणखीन कडक झालं पाहिजे होतं. हे काय करतात, तलाठी बघणार कोणत्या कुळातला आहे तो माणूस,
ग्रामसेवक बघणार, तो कृषी अधिकारी बघणार, तलाठी काय तिकडे याला जाणार आहे का काशीला, यांचं सगळं बाड उचकटून बघायला. त्यामुळं हे काय करतात, ते पुढच्या दाराने घुसता येत नाही तर बॅकडोर एंट्री करायची. तुम्हाला ओबीसी होता येत नाही, तुम्ही राज्यकर्ती जमाते, मग ओबीसीत कसं घुसायचं, कुणब्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसायचं. हा कुणबी दाखले जे वाटले जातात, हा एक प्रकारचा महाराष्ट्राला लागलेला, ओबीसीला लागलेला कॅन्सर आहे. आणि आता ही कॅन्सरची 3rd स्टेज केलेली आहे. जर हा JR स्ट्राईक डाऊन नाही केला, हा JR मागं नाही घेतला, तर कॅन्सरने आमचं ओबीसीचं आरक्षण सगळं संपणार आहे. आम्हाला परत दगडी फोडायला लागणार, परत आम्हाला डुकरं पळावं लागणार आहे. त्यामुळं याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊच, पण न्यायालयात जाऊन ते, कारण की एक आता सोलापूरच्या तहसीलदाराचं एक आता नोटिफिकेशन आलंय आणि ते कुठलं तरी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी टार्गेट दिले प्रत्येक तहसीलदाराला 1000 दाखले त्या दिवशी वाटायचे. म्हणजे हा JR घेऊन आम्ही कोर्टात जाऊन तो JR रद्द करत तोपर्यंत दाखले वाटून मोकळं व्हायचं. ही सगळी कुरघोडी, हे सगळं काव्यबाजपणा हे राज्य सरकार करतंय. एकीकडे भाजप म्हणतंय DNA आमचा ओबीसीचा आहे, मग तुम्हाला तुमच्यात हिंमत नाही त्या जरांगेचा गचंड धरून त्याला सांगायला की तुझ्या समाजासाठी 10% EWS आरक्षण दिलंय, त्यात 8.5% लाभ घेतलेला आहे, 10% SC-BC. ओबीसीचं नेतृत्व संपून टाकायचं. आणि ह्या भाजपला मागच्या विधानसभेच्या वेळेस या ओबीसींनी खूप मोठं मॅन्डेट दिलं. का तर पवार साहेबांनी त्यांचे कोण सहकारी रोहित पवार जरांगेला पाठिंबा दिला म्हणून. आणि आता तुम्ही उपकाराची परतफेड अशी करताय, आम्ही पण तुमच्या उपकाराची परतफेड करू. घोडे मैदान लांब नाही, स्थानिक स्वराज्य संस्था आल्यात त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ. मग भाजपला आम्ही तुम्हाला जर वर उचलू शकतो तर तुम्हाला खाली पण आपटू शकतो. आणि तुम्हाला बघायला भेटल, तुम्ही 2 दिवसात हा JR रद्द करा, शुद्धीपत्रक काढा, आम्ही कोर्टाची लढाई लढूच. पण आता महाराष्ट्रात जे रणशिंग फुकलंय हे बारामतीमधनं आम्ही फुंकलेलं आहे. आता महाराष्ट्रातल्या तालुक्यात गावागावात असे मोर्चे दिसतील. त्यामुळं आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये माती घालवू नका.